कामगारांचं आमरण उपोषण तात्पुरते स्थगित, तहसीलदार DYSP व PI यांची यशस्वी मध्यस्थी। लोणा कंपनीतील कंत्राटी बेसिसवर सुमारे 20 ते 22 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना कंपनीत कायम करण्यासह पगारवाढ व इतर अनुषंगिक मागण्यांसाठी लोणा कंपनीतील 53 कामगार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून कंपनीच्या गेट समोर बेमुदत आमरण उपोषणास बसले होते। पनवेलचे ग्रामीण विभाग तहसीलदार इंगळे, खालापूर DYSP विक्रम कदम, पोलीस निरीक्षक संजय बांगर, कंपनी व्यवस्थापन आणि उपोषणकर्ते प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधींच्या सोबत यशस्वी मध्यस्थी करून कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून 53 कामगारांना कायमस्वरूपी घेण्यात येईल। पैकी 10 जणांना 1 जानेवारी 2025 पासून कंपनीच्या पे रोलवर घेतलेल्यांना वाढीव पगार, नियुक्तीपत्र, पंचिंग कार्ड, कॅन्टीन सुविधा, 1 एप्रिल पूर्वी उर्वरित 43 कंत्राटी कामगारांना वाढीव पगार देण्यात येईल अशा पद्धतीची सकारात्मक चर्चा करून यशस्वी मध्यस्थी केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पनवेल तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर DYSP विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर, रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, उपोषणकर्त्यांचे नेतृत्व करणारे लाडिवली ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, लोणा इंडस्ट्रीज लिमिटेडचे पर्सनल मॅनेजर विकास भगतकर, मॅनेजर रमेश बर्गे, संदीप गुप्ते, समीर भालेकर आणि उपोषणकर्ते कामगार प्रतिनिधी संजय पाटकर, निलेश जाधव, सतीश मोरे, अजय कालेकर, सतीश पाटील यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 19 जानेवारी रोजी रसायनी पोलीस ठाणे इथं झालेल्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये 53 कामगारांना कंपनीत कायमस्वरूपी परमनंट करून घेण्याचं लोणा कंपनीच्या व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आले असून सन 2025 मध्ये 10 कामगार, 2026 मध्ये 10 कामगार, 2027 मध्ये 10 कामगार आणि 28 मध्ये उर्वरित कामगार अशा पद्धतीने घेतले जातील। 1 जानेवारी पासून 2000 कंपनीच्या पे रोलवर घेतलेल्या कामगारांना पुढील 4 ते 5 दिवसात अपॉइंटमेंट लेटर, पंचिंग कार्ड व इतर सर्व सुविधा देण्यात येतील। तसेच परमनंट कामगारांचे मासिक वेतन 30,000 रुपयाची मागणी व कंपनीचे मालक देशाबाहेर असल्यामुळे तहसीलदारांच्या मध्यस्थीने तात्काळ 25,000 रुपये 1 जानेवारी 2025 पासून लागलेल्या कामगारांना मासिक वेतन देण्यात यावे व उर्वरित 5,000 रुपये फरकाबाबत कंपनीच्या मालकांसोबत चर्चा करून पुढील 15 दिवसात निर्णय घेऊ असं कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले। 53 कामगारांपैकी पहिले 10 कामगार कंपनीच्या पे रोल घेतल्यानंतर उर्वरित 43 कामगारांना 1 एप्रिल 2025 पासून पगारवाढ देण्यात येईल। मात्र यासाठी कामगार प्रतिनिधी, कामगार आणि कंपनी मॅनेजमेंट यांच्यामध्ये बैठक घेऊन मार्च 2025 महिन्यापर्यंत कामगार आयुक्त पनवेल किंवा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पनवेल यांच्या समक्ष मांडणी करून वेतनवाढ निश्चित करून 1 एप्रिल 2025 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगताना तहसीलदारांनी उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी 31 मार्च पर्यंत सदस्य आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याचं सांगितले। नंतर तहसीलदार DYSP व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी बैठकीच्या ठिकाणी तर तहसीलदारांचे प्रतिनिधी गुलसंदे, तलाठी नहिदा जरीन आणि पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांना शीतपेय देऊन उपोषण सोडवले। यावेळी महेश पाटील यांनी कामगारांच्या हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करणारे कामगार नेते, तहसीलदार, DYSP, लोणा कंपनी व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासन, गुलसंदे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व्यतिरिक्त PI साहेब आहेत आणि आता मंडळ अधिकारी जे आलेले आहेत, जरीन मॅडम, त्या प्रशासनाच्या वतीने बोलतीलच इथे। पण मला असं वाटतं की आपण तत्पूर्वी मी जे काय म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडून काय राहिलं असेल तर PI साहेब इथे बोलतील आणि ते मला वाटतं त्या प्रशासनाच्या वतीने तेच आपल्याला विनंती करणार आहेत की उपोषण मागे घ्यायचं की नाही घ्यायचं। मात्र चर्चा खूप सकारात्मक झाली मित्रांनो, जी काल जी झाली नाही। काल आपण कामगार आयुक्तांकडून चर्चा सोडून आलो, परंतु त्याचं फलित असं झालं की आज माननीय तहसीलदार साहेबांच्या ज्या मीटिंग झाली त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं निश्चित हे झालेलं आहे की ऍटलिस्ट आम्हाला 30,000 रुपये मिळेल याची गॅरंटी तर झाली आणि 25 आमच्या पदात पडणार आहे लगेचच, ते कुठेच आणले जाणार नाहीये। शिवाय बाकी सगळ्या फॅसिलिटी मिळणार आहेत। त्यामुळे पुढे जाऊन आपण ही चर्चा चालू ठेवू। मात्र एक आहे की जर आपण आता जे साहेबांनी सबस्क्राईब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।